आपल्याला जर अर्जंट पॅन कार्डची गरज पडली तर आपल्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये पॅन कार्ड कशाप्रकारे काढायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला incometax.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी जे आपल्याला इन्स्टंट पॅन दिसत आहे त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वॉर्निंग दाखवण्यात आलेली आहे की आपलं एकच पॅन कार्ड हे असायला पाहिजे, या अगोदर आपण कुठलंही पॅन कार्ड काढलेलं नसायला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन दिसतील आपल्याला, तर त्यामधील आपल्याला गेट न्यू ई पॅन हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। हे ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपला आधार क्रमांक द्यायचा आहे 12 डिजिटचा। जो आपला आधार क्रमांक आहे तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर आय कन्फर्म दॅट या बॉक्सवरती टिक करायचं आहे आणि कंटिन्यू करून खाली आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन सर्व ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि जनरेट आधार OTP यावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली जो चेकबॉक्स दिलेला आहे त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर बेनिफिशरीचे डिटेल्स जे आधार कार्डवरती असतील ते आपल्याला या ठिकाणी शो होऊन जातील। त्यानंतर आपण ईमेल ID लिंक करायचं असेल तर करू शकतो। आणि आता आपल्याला आय ॲक्सेप्ट यावरती टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा आपल्याला मेसेज येईल आणि आपल्याला या ठिकाणी आपला जो पॅन नंबरचा रिक्वेस्ट ID आहे तो आपल्याला या ठिकाणी प्राप्त होईल। त्यानंतर 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या मोबाईलवरती एक मेसेज प्राप्त होईल। तो मेसेज आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इन्स्टंट ई पॅन जी प्रोसेस आपण पहिल्यांदा केली होती त्याच प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 2 नंबरचं ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। चेक स्टेटस डाउनलोड पॅन यावरती आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक पुन्हा एकदा या ठिकाणी टाकायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून आपण या ठिकाणी पाहू शकतो की सेम तारखेमध्ये आपलं पॅन कार्ड हे जनरेट झालेलं आहे अगदी 5 मिनिटामध्ये आणि ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाउनलोड ई पॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे ई पॅन कार्ड आहे ते आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करून घ्यायचं आहे। हे PDF फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे। तर हे PDF फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला एक पासवर्ड द्यावा लागणार आहे। तर पासवर्ड काय असेल तर आपली जन्मतारीख म्हणजेच आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। तर डेट ऑफ बर्थ टाकत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्पेस किंवा सिम्बॉल वापरायचा नाही। आपली जर जन्मतारीख 1/1/1999 असेल तर आपल्याला 01/01/1999 हे टाकायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपली जी PDF फाईल असेल ती ओपन होईल ज्यामध्ये आपलं पॅन कार्ड असेल। तर हे पॅन कार्ड आपल्याला सर्व सरकारी कामांना ग्राह्य धरण्यात येते आणि हे जे ई पॅन कार्ड आहे हे आपण अगदी 5 मिनिटांमध्ये अप्लाय करून डाउनलोड करू शकतो आणि याला कुठल्याही प्रकारचे चार्ज नाही, अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर हे ई पॅन आपल्याला फिजिकल आपल्या पत्त्यावरती कशा प्रकारे मागवायचं आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत अवश्य शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।